हम्म. तर चला आपण आपल्या आजच्या वर्गाला सुरुवात करूया. हा, ध्येय मंत्र म्हणा तुम्ही. पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम् संस्कृतस्य प्रसाराय नैजं सर्वददाम्यहम् संस्कृतस्य सदा भक्तो वन्दे संस्कृतमातरम् संस्कृतस्य कृते जीवन संस्कृतस्य कृते आत्मानमाहुतं मन्ये वन्दे संस्कृतमातरम् वन्दे संस्कृतमातरम्. चला आपण आपल्या आजच्या वर्गाला सुरुवात करूया. तर 11.1 मागच्या पाठात आपण 11.3 झालंय सर, पेज नंबर 40. अच्छा, पेज नंबर 40. हम्म. 11.3. हा, ही कथा आपण मागच्या पाठात घेतली होती. झाली होती कथा. तर ही कथा संपली होती आणि ही कथा जी आहे ना, ती कथा पूर्णतः वर्तमान काळात आहे. तर वर्तमान काळातील सर्व कथेचा आपण अर्थ पाहिला होता. या सर्व कथेचं आपल्याला पुढे म्हणजे पुढे प्रश्न विचारलेला आहे 11.3 आ मध्ये. तर हीच कथा आपल्याला पूर्णतः भूतकाळात परिवर्तित करायची आहे. तर भूतकाळात कशी होईल ही, एक एक पॅरेग्राफ एकेकाने करून दाखवा. चला, पहिला पॅरेग्राफ कोण करेल? मी करू कसं? हो. कश्चित बालकः आसीत् तस्य नाम सुधीरः. आसीत बरोबर आहे का? आसीत बरोबर माझं आहे. लक्षात. हो. बरोबर आहे. एकदा सुधीरः नगरात आगच्छति. नाही, चुकलं. गतवान म्हणायचं. गतवान. एकदा सुधीरः नगरं गतवान् शिरस्त्राणानि अक्रीडति. नाही, क्रीडतवानच म्हणायचं सगळीकडे. क्रीतवान. ओहो. तेषां विक्रयणार्थं ग्रामं गतवान्. मार्गे अरण्यम् आसीत्. सुधीरः श्रान्तः अभवत्. सः वृक्षस्य अधः उपविष्टवान्. शिरस्त्रपेटिकां पार्श्वे स्थापितवान्. तत्र एवं निद्रां कृतवान्. अगदी बरोबर. बघा, आता हा पहिला अनुच्छेद केलेला आहे. काही छोट्या छोट्या चुका झाल्या, त्यांना जर आपण बाजूला ठेवलं तर बाकी सर्व अगदी व्यवस्थित झालं. एकदा पुन्हा ऐकून घ्या, एकदा मी पूर्ण दाखवतो. कश्चित बालकः आसीत्.
तस्य नाम सुधीरः। एकदा सुधीरः नगरं गतवान्, शिरस्त्राणि क्रीतवान्, तेषां विक्रयणार्थं ग्रामं गतवान्। मार्गे अरण्यम् आसीत्। सुधीरः श्रान्तः अभवत्। सः वृक्षस्य अधः उपविष्टवान्, शिरस्त्रपेटिकां पार्श्वे स्थापितवान्, तत्र एव निद्रां कृतवान्। चला, तर अशा पद्धतीनं पहिला पॅरेग्राफ आपण केला. यात कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा, नाहीतर आपण पुढे जाऊ. सर इसमें हेलो, हम लोग क्या कहा? मैंने ठीक से सुना नहीं. शायद मेरा ही कनेक्शन ठीक नहीं है. हाँ, एक बार फिर से बताओ, शायद मैंने ठीक से सुना नहीं. सर आपको मेरी आवाज आ रही है अभी? अभी आ रही है. हाँ, तो मैं बोल रही थी यहाँ पे गतवान की जगह पे हम लोग अप्रच्छद लिखेंगे या फिर कृतवान की जगह पे अकर्मक लिखेंगे तो क्या ये सही रहेगा? अकर्मक बोलते हैं ना हम लोग उसमें प्रथम पुरुष एकवचन से। सुनो, तुमने जो बताया वो गलत नहीं है, लेकिन हमारे प्रश्न में वो नहीं पूछा है. अच्छा, हमें इससे पहले पाठ कौन सा पढ़ाया गया है? तो हमें इससे पहले जो पाठ पढ़ाया गया है गतवान कृतवान का पाठ पढ़ाया गया है. तो जो प्रश्न पूछा है वही उत्तर देना चाहिए. ठीक है, ठीक अब है। सुनो, गुड़ मांगा है तो गुड़ ही देना चाहिए, शक्कर मांगी है तो शक्कर देना चाहिए. हालांकि दोनों भी मीठे ही है, लेकिन जो मांगा है वही दिया जाना चाहिए ना. एक विचारू सर, बोला ना. बाबा तिथं अभवतच का मग तिथं वाण का नाही लागत? हो, तिथं पण होते की भूतवान, तिथं पण होते भूतवान. होते, भूतवान होते. नाही, आपण तर अभवत सांगितलं ना म्हणून विचारलं, बाकी काही नाही म्हणून विचारलं. भूतवानचा सुद्धा तवतू प्रत्यय भूतवान असा होतो. त्यानंतर आधी जो आहे ना कश्चित बालकः अस्ति, तर त्या अस्तीच्या ठिकाणी सुद्धा आपल्याला भूतवान वापरता येतं, कारण की अस्तेर भू या सूत्राने अस्तीच्या ठिकाणी आपल्याला भू वापरावा लागतो. तर कश्चित बालकः भूतवान असं होऊ शकतं. पण एक काय म्हणतात त्याला, एक पद्धती आहे, एक नॅचरल वे बनलेला आहे बोलण्याचा, की भूतवान हे ठीक वाटत नाही. आता उदाहरण जर द्यायचं झालं तर पोट आपल्याला म्हणजे काय म्हणतात, ज्या ठिकाणी धोतर शोभा देते तिथं धोतरच शोभा देते, ज्या ठिकाणी धोतर शोभा देत नाही त्या ठिकाणी धोतर घालू नये. म्हणू शकता तुम्ही, म्हणजे ज्या ठिकाणी टी शर्ट अपेक्षित आहे तिथं टी शर्ट घालायचं, ज्या ठिकाणी कोट अपेक्षित आहे तिथं कोट. अर्थात हे पण वस्त्रच आहे, ते पण वस्त्रच आहे, हे वस्त्र तेच काम करते, तेही वस्त्र तेच काम करते. तुमच्या लक्षात येत आहे ना मला काय म्हणायचंय? चला, आता पुढचा पॅरेग्राफ दुसऱ्या कोणीतरी भूतकाळात बदलून द्या. हो म्हणा. हो, नाही नाही, पहिलंच वाक्य चुकलं, पहिलंच वाक्य चुकलं. नाही ना, तो प्रत्यय वापरा.
आगतवान म्हणायला पाहिजे. आगतवान बरोबर. आगतवान ना. हम्म. आगत सुट्टीला आगतवान आगतवान. हम्म. एक वान सुधीरस्य समीपम आगतवान हम्म. सह पेटिकां दृष्ट हा दृष्टवान उद्घाटितवान ना. हा उद्घाटितवान बरोबर. एकं शिरस्त्रं गृहीतवान हम्म. शिरसि धृतवान धृतवान पुनः वृक्षस्य उपरि गतवान उपविष्टवान. बरोबर उपविष्टवान. बघा पहिलं वाक्य तत्र केचन वानराः आसन् एकः वानरः सुधीरस्य समीपम् आगतवान् सः पेटिकां दृष्टवान् उद्घाटितवान् एकं शिरस्त्रं गृहीतवान् एकं शिरस्त्रं गृहीतवान् शिरसि धृतवान् पुनः वृक्षस्य उपरि गतवान् उपविष्टवान्. चला आता पुढचा अनुच्छेद कोणीतरी सांगा. एक सेकंद सर. बोला ना. धारयतीचं काय ते? धृतवान धृतवान. प्रलयपयोधि जले धृतवान स्वेदम विहित विहित्र चरित्रमखेदम केशव धृत मीन शरीर जय जगदीश हरे. या गीत गोविंदाचा पहिल्या श्लोकात वापरलेला आहे तो शब्द. असे श्लोक व्हॉट्सअप ग्रुपवर टाकत जा. सर उद्घाटितवान और गृहीतवान और धृतवान का लिखने कैसे लिखते हो उसे व्हाट्सएप ग्रुप में डाल दीजिए ना ताकि मिस्टेक ना हो. ठीक है. काय धृतवान उद्घाटितवान और क्या पूछा? गृहीतवान गृहीतवान. ठीक. आता यामध्ये फक्त हा जो उद्घाटितवान आहे ना इथेच फक्त थोडंफार आपल्याला लक्ष द्यावं लागतं आणि काय लक्ष द्यायचं ते मी तुम्हाला सांगतो. बघा बघा उद्घाटितवान हा जो शब्द आहे ना इथेच तुम्हा सर्वांची गल्लत होऊ शकते. बघा उद्घाटितवान हा आहे विकल्प क्रमांक 1. हा सगळ्यात सोपा आहे आणि जे टाईप करून जे तुम्हाला आलंय ना व्हॉट्सअप ग्रुपवर ते एक विकल्प क्रमांक 2 पण आहे. तो कसा आहे बघा उद आणि याच्या खाली आहे घाट घ असा. उद्घाटितवान. इसमें बहुत ज्यादा कंफ्यूजन होता है. आधा वाला पहले लेना है या पूरा वाला पहले लेना है उसमें ही गड़बड़ हो जाती है. ये रुको मैं ये पूरी कंसेप्ट सभी को समझाता हूँ ताकि किसी को कोई भी डाउट ना हो. मेरी आवाज आ रही है? सुनो हमारी वर्णमाला में कुछ वर्ण ऐसे हैं जो कि अर्धदंड है. अर्धदंड से मतलब ये है कि जिनको ये जो हमारी रेखा है रेखा के नीचे एक आधा दंड देखने को मिलता है. जैसे कि ये द ट ड ध
तो इन वर्णों में क्या है, हमें अर्धदंड देखने को मिलता है। अर्धदंड का मतलब होता है आधा डंडा। जैसे कि अगर हम यहाँ देखें द के अंदर, तो ये यहाँ तक आधा डंडा है, ये आधा डंडा है, ये आधा डंडा है, ये ढ में आधा है, ये ढ, ङ में भी आधा है। तो अर्धदंड व्यंजनों के का यदि हमें संयोग बनाना है तो दो तरीके से बन सकता है। एक तो तरीका सबसे आसान यह है कि इन सभी को हलंत चिन्ह दिया जाए और हलंत चिन्ह देने के बाद उसके पश्चात जो वर्ण आता है उसको यथावत लिख लें। ये सबसे आसान तरीका है। और दूसरा तरीका है कि जो व्यंजन आगे आने वाला होता है उनको इनके नीचे लिखा जाए। तो दोनों भी तरह से लिखने का अभ्यास हमें होना चाहिए और दोनों का अभ्यास मैं आपको कराता हूं ताकि ये परेशानी हमेशा के लिए सभी की खत्म हो जाए। देखो, पहले द के उदाहरण देखते हैं। जैसे कि उद्धव ये नाम है, तो उद्धव नाम में क्या है, अगर हम इंग्लिश स्पेलिंग देखें तो यू डी, यह है उद, और उसके पास बाद है धव। तो इसको हम कैसे लिखेंगे? दो तरीके हैं। पहला तरीका यह है हमारा उद, द को दिया हलंत और उसके सामने लिखा है धव। उद्धव, उद्धव ठाकरे, ये सबसे आसान तरीका। अब दूसरा तरीका जो कि आपको थोड़ा सा विद्वान जैसे फील कराता है, यह ऐसा उ, ये द लिखा और अगला जो वर्ण है धव, इसको हम द के नीचे लिखेंगे। यह है नीचे ध और आगे है हमारा वो, यह हुआ उद्धव। यह है तरीका, ये दूसरा तरीका। अब हमारा जो उदाहरण है उद्घाटितवान, इसमें यही बात है। जैसे कि अभी मैंने पहले लिखा उद, यह है यूडी और उसके बाद है घाटितवान, GHAT, उद्घाटित। बस इतना ध्यान में रखो। अब यह है हमारा उद, पहला तरीका आसान तरीका, द के नीचे हलंत चिन्ह और आगे घाटित एज इट इज। उद्घाटित, फिर बाग्या आत्मी उद्घाटितवान आप लगा सकते हैं। अब जो दूसरा तरीका है लिखने का, वो ये हमने यहाँ पर लिखा उद और द के नीचे हमने घाटित, घ जो है ना अगला वाला, वो द के नीचे लिखा। कैसे लिखेंगे? ये है घ, ये घ को मात्रा और ये टित, उद्घाटित। तो ये उद्घाटित ये कैसे लिखा? क्या सभी को समझ में आ गया कौन सा वर्ण कहाँ है? समझ। मुद्द में भी ऐसे ही लिखता है ना, एक दो तरीका होता है। मुद्दा में ग आधा अक्षर का, या तो फिर ग लिख दिया और उसके नीचे ध लगा दिया, बुद्ध भगवान बोलता है। हमारा जो भगवत गीता शब्द है इसमें भी ऐसी ही बात है। अब ये देखिए, भगवत, भगवत, द को हलंत और आगे हमने लिखा गीता। यह है गीता, भगवत गीता। ये पहला तरीका है, सबसे आसान है, सभी को समझ में आ जाता है। अब दूसरा थोड़ा एडवांस तरीका क्या है? भगवत, ये रहा हमारा द, भगवत,
अब ग इस द के नीचे, ये रहा ग, ये ग की मात्रा, और ये हो गया गीता, भगवत गीता। ठीक है, सर ग को पूरा लिखने के बाद ग को भी पूरा लिखेंगे क्या नीचे? सुनिए, इसमें ग पूरा ही है, द आधा है, ग आधा है, डी आधा ग है, आधा है, जी आधा नहीं है। जी तो पूरा ही है क्योंकि उसके साथ स्वर संयुक्त है। ग आधा आधा है तो लिखना कैसे है? ग मतलब द का डंडी और उसके बाद वो सी जैसा है वो लिख के गीता ऐसे। आपको स्क्रीन पर कैसे दिख रहा है? मुझे तो ग की डंडी नीचे वाली दिख रही है और ग पूरा दिख रहा है। हाँ, तो ग पूरा है, ग द के नीचे है, गणपति का ग द द के नीचे है। अच्छा, रुको, अब बाकी दूसरे वर्णों के उदाहरणों से ये बात और अच्छे से समझ में आएंगी। उद्घाटन, नहीं नहीं, दूसरा वर्ण लेता हूं मैं। अंक, ये शब्द देखिए, ये है अंग, इसको हलंत चिन्ह दिया और उसके बाद लिखा क, ये है अंक, दिनांक शब्द वाला अंक। अब इसमें क्या है, क आधा है, सॉरी न आधा है और कमल का क पूरा है। अब इसको लिखने का दूसरा तरीका, यह है हमारा अ के बाद न। अब इसमें भी न आधा ही है, कमल का पूरा। अब ये न के नीचे ये क बैठ जाएगा, तो ये हो गया हमारा अंक। शंख में भी यही तरीका है। और ये मैं किन के लिए बता रहा हूं? जो वर्ण अर्धदंड है, यानी जिनके ऊपर एक आधा डंडा हमें दिखता है, जैसे कि द, ढ, ड, न, इतने ही ये वर्ण है। चलिए एक और उदाहरण देता हूं। तलवार, तलवार ये तो एक उर्दू शब्द है, इसको संस्कृत में खड्ग कहते हैं। ये शब्द कैसा है? यह है ख, यानी अगर स्पेलिंग लिखो पहले, स्पेलिंग ऐसे KHAD, खड, और GA खड्ग। अब ये कैसे होगा? यह है हमारा खड, ड हलंत और उसके बाद ग, खड्ग, यानी तलवार। इसको लिखने का दूसरा तरीका, खड और ग उसके नीचे। तो सभी को समझ में आ गया? चलो आगे बढ़ते हैं। पंचांग, पंचांग, PANC, पंचांग, और उसके आगे है ग। ये भी ऐसे ही होगा। पंचांग, अपराह्न और मध्याह्न में भी लिखते बताइए। पूरम जी प्लीज अभी ये पूरा होने दीजिए, ये एग्जाम्पल, उसके बाद आप बोलिए, ठीक है? पंचांगमध्ये गणपतीचा ग लिहिण्याची गरज नाही ना? हो आहे ना, गणपतीचा ग आहे ना, गणपतीचा ग आहे, गणपतीचा ग आहे,
तो लिहायचा राहिला होता असा पंचांग. सर आपण 1 मिनिट, मला हे लिहिणं होऊ द्या पूर्ण. त्यानंतर आहे पंचांग आणि ग आपल्याला खाली पण जोडता येतो. का बरं जोडता येतो? कारण की हा जो न आहे ना, हा अर्धदंड आहे म्हणून. तर 2 पद्धतीनं पंचांग लिहिता येतं. चला आता विचारा प्रश्न आणखी दुसरा. मध्यान्ह अपराह्न भी लिखे बताइए ना, उसमें कौन हवा का आगे आएगा उसमें वो आएगा. मैं लिख कर दूंगा, बाद में हमारे व्हाट्सएप ग्रुप पर वो डाल दूंगा. वो अभी मैं इसलिए नहीं दिखा सकता क्योंकि अभी करंट टॉपिक से वो रिलेटेड नहीं. मैं बाद में व्हाट्सएप ग्रुप में वो डाल दूंगा. ठीक है, चलो. तो अभी इस टॉपिक से रिलेटेड किसी को कोई प्रश्न है? चला तर आता आपण पुढच्या पॅरेग्राफ कडे जाऊया. चला पुढचा. सुधीरः जागरितः भवति. कोण सांगणार आता? सांगू का सर मी? हो सांगा. तर अन्य माझं बाकी आहे. अन्य अपि वानरा वाला पॅरेग्राफ अच्छा, बाकी हा आहे. ठीक आहे ठीक आहे. अन्य अपि वानरा हा पॅरेग्राफ घ्या. म्हणू का सर मी? तुम्ही म्हटला का याच्या आधी? हो म्हटलं, म्हणूनच विचार. कोणी असेल तर पहा. आहे का कोणी काय सांगणार? बोलू सर? काय बोलू? ठीक आहे. आजकर सर मी काय बोलू? ज्यांनी आधी सांगितला नाही ते बोला. मी नाही वाचलाय अजून. ठीक आहे, बोला ना तुम्ही. अन्ये हम्म, अपि वानरः एतत् दृष्टवन्तः बरोबर. ते अपि शिरस्त्रम् इष्टवन्तः छान. अतः अधः आगतवन्तः हम्म, शिरस्त्राणि धृतवन्तः हम्म, वृक्षे उपविष्टवन्तः. बरोबर. अगदी छान. अनेक वचने रूप असल्यामुळे वन्तः असे आले. एकही चूक न करता हा पॅरेग्राफ म्हटला गेलेला आहे. धन्यवाद धन्यवाद. अन्ये अपि वानराः एतत् दृष्टवन्तः. बाकी सर्व वानरांनी हे पाहिलं. ते अपि शिरस्त्रम इष्टवन्तः. त्यांनी सुद्धा टोपीची इच्छा केली, म्हणजे टोपी त्यांना हवी होती. अतः अधः आगतवन्तः. त्यामुळे खाली आले. शिरस्त्राणि धृतवन्तः. टोप्या त्यांनी धारण केल्या. आणि वृक्षे उपविष्टवन्तः. आणि झाडावर बसले. चला आता पुढचा. सुधीर जागरितः भवति. हा पॅरेग्राफ सांगा. सर एक विचारू? हा बोलचा. धारयन्तीचं धृतवंत असे होईल ना? हो, धृतवन्तः. इच्छन्ति का क्या जाएगा? इष्टवंत. इष्टवन्तः. इष्ट. हम्म. ओके. त्याला प्रश्न पडल्या प्रश्न घासणे त्यातला पकडला निघून जाते. हा सुधीरवाला पॅरेग्राफ. सुधीरचा. सांगू? सुधीरः जागरितः अभवत्. भवतीचं अभवत्. पुरतः दृष्टवान. कारण पश्यती आहे म्हणून. नाही, एक्सप्लेन नका करू. पुढे तुम्ही फक्त कन्वर्ट करा. एकम अपि शिरस्त्रम नासे. स वानरात् दृष्टवान. शिरस्त्राणि आसन. दंडं दर्शितवान्. वानरः वृक्षशाखाः दर्शितवन्तः. सुधीरः शिलाखण्डं क्षिप्तवान्. शेवटचं वाक्य.
वानराः वानरूप फलाने क्षिपन्ति राहिले. एक वाक्य राहिले. क्षिपवन्तः. वानरः फलाने क्षिपवन्तः. क्षिप्तवन्तः. क्षिप्तवन्तः. बघा, सुधीरः जागरितः अभवत्. सुधीर जागा झाला. पुरतः दृष्टवान, त्याने समोर पाहिलं. एकम अपि शिरस्त्रम नासीत, एक सुद्धा टोपी तिथे नव्हती. सह वानरान पश्यति, याचं होईल सह वानरान दृष्टवान. सह वानरान दृष्टवान, त्याने वानरांना पाहिलं. शिरस्त्राणी तत्र आसन, त्याच्या टोप्या तिथेच होत्या. सह दंडम दर्शितवान, वानराः वृक्षशाखाः दर्शितवन्तः, त्याने आपल्याकडील काठी दाखवली. वानरांनी झाडाच्या फांद्या दाखवल्या. सुधीरः शिलाखंडम क्षिप्तवान, सुधीरने दगड फेकला. वानराः फलानि क्षिप्तवन्तः, वानरांनी फळे फेकली. चला आता पुढचा पॅरेग्राफ शेवटचा आहे. कोण सांगेल? दर्शयति का क्या है? दर्शयति. दर्शितवन्तः, दर्शितवान, दर्शितवन्तः. दृष्टवंत येणार नाही. नाही. बघा, दोघांमध्ये फरक असा आहे. दृष्टवान पाहिले, दर्शितवान दाखवले. पाहणे आणि दाखवण्यामध्ये फरक आहे ना. चला शेवटचा उपाय सांगा आता, शेवटचा पॅरेग्राफ. सर मैं बोलूं? हाँ, बोलो. दृष्टवान. हाँ बोलिए. सुधीर उपायं कृत्वा उपायं कृत्वान् वानरः शिरः इति सः ज्ञात्वा शिरस्त्रं भूमौ क्षिप्तवान्. सर्वे अपि वानराः शिरस्त्राणि क्षिप्तवन्तः. सुधीरः सर्वाणि सङ्गृहीतवान्. शीघ्रम् अन्यत्र गतवान्. बड़ी जल्दबाजी में आपने बोल दिया. ठीक है, प्रवाह से बोलना अच्छी बात है. अब सुनिए, मैं इस बात का बिल्कुल भी पक्षधर नहीं हूं कि धीरे ही बोलना चाहिए या यानी जल्दी तेजी से ही बोलना चाहिए. हर किसी का अपना अपना तरीका होता है. आप अपनी जगह पर सही है, लेकिन फिर भी कुछ जगह पर हमें थोड़ी सी कमेंट करना चाहिए. एक तो पहला ही वाक्य, सुधीरः उपायं कृतवान, तो कृतवान गलत है. कृतवान सही नहीं है. अब कृतवान सही नहीं है तो सही क्या है? तो सही है कृतवान. नहीं, कृतवान. कृतवान सही है. कृतवान, तुम्ही ऐका ना आधी. कृतवान सही है, कृतवान गलत है. कृतवान क्या गलत है सर? बताता हूं. आपने जो उच्चारण किया वो ये किया, जो कि गलत है. हाँ, और हमें क्या चाहिए? हमें ये चाहिए. अच्छा, मैंने कृतवान बोल दिया. तो कृतवान गलत है और कृतवान ये सही है. ठीक है, तो एक बार मैं सब बोल देता हूं तो हमारा पैराग्राफ पूरा हो जाएगा. तो सुधीरः उपायं कृतवान, सुधीर ने उपाय किया. क्या उपाय किया उसने? तो ये चश्मा ला. हो लावून देतो. ठीक आहे.
सुधीरः उपायं कृतवान् वानराः अनुकरणशीला इति सः ज्ञातवान्। सः स्वकीयं शिरस्त्रं भूमौ क्षिप्तवान्। सर्वे अपि वानराः शिरस्त्राणि क्षिप्तवन्तः। सुधीरः सर्वाणि संगृहीतवान्, शीघ्रम अन्यत्र गतवान्। अब यहाँ पर संगृहीतवान, इसका भी उच्चारण सही होना चाहिए। ये संगृहीतवान नहीं है, संगृहीतवान है। देखिए यहाँ पर भी न के नीचे ग्रो लिखा है, तो इस पर भी इसको भी हम दो तरह से लिख सकते हैं। ये न के बाद ग्रु ऐसा भी लिखा जा सकता है, और उसके नीचे इस तरह से तो लिखा ही है। तो ये दोनों भी तरीके सही, इन दोनों में भी न हलंत है। तो सुधीरः सर्वाणि संगृहीतवान्, सुधीर ने सभी टोपियों का संग्रह किया। शीघ्रम अन्यत्र गतवान्, और जल्दी से अन्य स्थान पर वो चला गया। तो इस तरह से हमने ये 11.3 आ भी आज पूरा कर दिया। सब लोग बोलते हैं या सम बोलते हैं? संगृहीतवान। संगृहीतवान, ध्यान से सुनो, संगृहीतवान। संग नाक में से आना चाहिए, संगृहीतवान ऐसे। गलत, नाक में से नहीं आनी चाहिए, ये आनी चाहिए कंठ से, संगृहीतवान। कंठ से, हाँ। कंठ से ये ध्वनि आनी चाहिए। एक विचार गृहीतवान म्हणजे घेतले, आणि गृहीतवान संगृहीतवान म्हणजे गोळा केले। गृहीतवान म्हणजे घेतले आणि संगृहीतवान म्हणजे संग्रह केला। म्हणजे इंग्रजीमध्ये सांगायचं म्हटलं म्हणजे नाही नाही, तसं नाही, अजिबात नाही। ऐका ना, इंग्रजीमध्ये असं होईल, गृहीतवान ही टूक। प्लीज ऐका ना, माझं पूर्ण बोलणं होऊ द्या आणि नंतर तुम्ही जरूर तुमचे प्रश्न विचारा। ते म्हणजे हा, तर कोणता विषय सुरू होता आपला? गृहीतवान आणि संगृहीतवान। हा, तर सुधीरः गृहीतवान म्हणजे याचा अर्थ असा होईल की सुधीर टूक द कॅप, सुधीर टूक द कॅप, आणि संगृहीतवान सुधीर कलेक्टेड द कॅप्स, असा अर्थ आहे। समजलं आता? म्हणजे टेक आणि कलेक्ट असं आहे। हो, टेक आणि कलेक्ट। आला लक्षात, आला ना अर्थ? धन्यवाद। हाँ, जो स्टोरी हमें दी हुई है वो प्रेजेंट टेंस में है कि प्रेजेंट टेंस और हमने पास्ट टेंस में उसको कन्वर्ट किया है, ऐसा है क्या? वो है प्रेजेंट में, हमने उसको पास्ट में कन्वर्ट किया। जी। और कोई प्रश्न है किसी को? जो छात्र गत सोमवार को गैर हाजिर थे उनके लिए बुरी खबर है, और बुरी खबर यह है कि पिछले सोमवार को हमने रिकॉर्डिंग की है लेकिन उसकी आवाज रिकॉर्ड हुई नहीं। तो कुछ हो, रेकॉर्डिंग आजचं झालेलं आहे आणि ऑडिओ रेकॉर्ड सुद्धा होत आहे, चालू आहे। पण मागचा जो सोमवार होता, मागच्या सोमवारचं व्हिडिओ रेकॉर्डिंग झालं, पण ऑडिओ रेकॉर्डिंग दुर्दैवानं झालं। चालू करून ठेवलं होतं पण त्या डिव्हाइसने ते केलं नाही। पण कसं आहे, रिपीट
नाही. ठीक आहे, चला. बहुतेक परीक्षेबद्दल विचार नाही की शेवटी सांगा. काय परीक्षेबद्दल आता विचारू की शेवटी सांगा. आता काय? परीक्षेबद्दल पहिले माहिती द्या सर. ठीक आहे, तसं आपण शेवटच्या 5 मिनिटात घेतो, पण आता परीक्षा जवळ आलेली आहे, उत्सुकता सर्वांनाच आहे, त्यामुळे माझा एकच प्रश्न आहे. बोला ना. परीक्षा ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही होणार? बघा, आपल्या प्रांत स्तरावरून नियोजन तर ऑनलाईन परीक्षेतच फक्त आहे. आता ऑफलाईन परीक्षा करण्याकरता स्थानिक जे कार्यकर्ते आहेत त्यांचं सहकार्य, त्यांचा वेळ अपेक्षित असतो. मग आता तुम्ही जिथे राहता तिथले आपले संस्कृत भारतीचे कार्यकर्ते त्यांनी जर पुढाकार घेऊन ऑफलाईन परीक्षेचं आयोजन केलं तर ते शक्य आहे, किंवा तुम्ही स्वतःहून जर समोर येऊन तुमच्या गावामध्ये ऑफलाईन परीक्षा जर आयोजित केली. ऑफलाईन परीक्षेला आयोजन काय पाहिजे? काहीच नाही, फक्त आपल्याला जी प्रश्नपत्रिका येते ती व्हॉट्सअपने येते, त्याची प्रिंट काढून जमलेल्या विद्यार्थ्यांना वितरित करणे आणि पेपर लिहिणं झालं की त्यानंतर गोळा करणे. आपल्याला इन्व्हिजिलेटरची गरज नाही, कारण की आपण कोणत्या प्रमाणपत्रासाठी शिकत नाही, आपण ज्ञानाकरता शिकतो आहोत. त्यामुळे तुम्ही जिथे राहता तिथल्या विद्यार्थ्यांनी जरी एकत्र येऊन असा निर्णय घेतला की नाही बाबा आम्ही ऑफलाईन परीक्षा लिहिणार, तर तशीही व्यवस्था होईल. किंवा ऑनलाइन एग्जाम देखते हैं, उनको ऑनलाइन एग्जाम दे उसमें वो व्हाट्सएप से पिक्चर क्वेश्चन पेपर प्रिंट करके उसका आंसर पेपर पोस्ट पे करना है या कैसे अपलोड करना है वो आप बता दीजिए. सुनिए, पेपर आपको व्हाट्सएप ग्रुप पर आएगा और आपको अपनी नोटबुक में या फिर A4 साइज के पेपर में या फिर नोटबुक में भी चलेगा, कोई प्रॉब्लम नहीं है. उसमें प्रश्नों के उत्तर लिखने हैं और प्रश्नों के उत्तर लिखने के बाद वो जो आपने लिखा है वो आप ही के पास रहेगा, उसका बस फोटो खींच के PDF बनाकर हमें भेजना है. कहाँ भेजना है? कहाँ भेजना है? जहां भी भेजना है उसकी जानकारी परीक्षा के दिन दी जाएंगी. ओके, ठीक है. पीडीएफ कैसा बनाना लेकिन? PDF फोटो खींचकर एक ऐप आती है PDF बनाने की, उस ऐप से आप PDF बना सकते हैं, और वो जिस ऐप से बनाना है उस ऐप की भी लिंक मैं दे दूंगा और उसी ऐप से बनाइए. परीक्षा के मामले में सूचना आपको मिलती रहेगी. और हाँ, लेकिन एग्जाम फॉर्म भरना सभी के लिए कंपलसरी है. जो छात्र एग्जाम फॉर्म भरेंगे उन्हीं को एग्जाम के व्हाट्सएप ग्रुप की लिंक मिलेंगी और वही परीक्षा दे पाएंगे. फॉर्म भरला म्हटलं तर व्हॉट्सअपची लिंक ग्रुपमध्ये येणार का आपल्या परीक्षेच्या? नाही, तुम्ही फॉर्म भरल्यानंतर 10 ते 15 मिनिटानंतर दुसरा एक ईमेल येतो. त्या दुसऱ्या ईमेल मध्ये तुम्हाला तुमचा रोल नंबर आणि तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक ह्या 2 गोष्टी मिळतात. फॉर्म कसा भरायचा? तुमचा जो प्रवेश, परिचय, शिक्षा किंवा कोविड यांपैकी जो कोणता ग्रुप असेल त्यामध्ये तुम्हाला एक्झाम फॉर्मची लिंक आलेली आहे. होय, तोच. तुमचा कोणता ग्रुप आहे? मैं गुजरात से भी दे रही हूँ, जो 31 अगस्त को है, उसके बाद मैं 7 तारीख को हिंदी में दे रही हूँ. तो दोनों बार देना क्या अलाउड है या फिर मैं सिर्फ दोनों में से एक में ही दे सकती हूँ? फोरम जी, तुमने गुजरात प्रांत से भी फॉर्म भरा है, वहां पर भी तुमने 300 रुपए फीस भरी है, और आपने हमारे यहाँ विदर्भ में भी फॉर्म भरा है, 300 रुपए फी आपने हमें भी दी है. तो हमारा मतलब सिर्फ हमारे प्रांत से है. आपने जहाँ 300 रुपए भरे हैं वहां से है, बाकी आप पूरी दुनिया भर परीक्षा दीजिए, हमें उससे कोई लेना देना नहीं है. सर मुझे वर्ल्ड रिकॉर्ड ठीक कर देना है एग्जाम देके. अब अगर बनाओगे तो हम आपका सत्कार करेंगे. सर ते फॉर्म भरल्याचं खाली रोल नंबर आहे तोच टाकायचा ना सर? 825 असं आलेलं तोच टाकायचा ना? तुम्हाला ईमेल वरून रोल नंबर आलाय का? हो आलेला आहे.
फक्त तो असं 25 असं आलेलं. एक मिनिट, तुम्हाला जो ईमेल आलेला आहे तो मला वाचून दाखवा. सर मला रोल नंबर मिळालेला नाही आहे. तुम्ही एक्झाम फॉर्म भरला का? एक्झाम फॉर्म कोणत्या ग्रुपला म्हणजे मला काही कळतच नाहीये त्याचं. मला ना एका ताईचा मेसेज आला होता, तर त्या बोलत होती की रोल नंबर टाका, पण मला मिळालाच नाही रोल नंबर. बरं, ठीक आहे. तुम्ही कुठे राहता, कोण्या जिल्ह्यात राहता? तुझ्या घराचे गावाने भरला होता मी खामगावचाच भरला होता. बरं, तुमची परीक्षा कोणती? हीच आहे विदर्भ प्रांताची. प्रवेश परिचय शिक्षा कोविद. प्रवेशची एकदम बेसिक. अच्छा, तुम्ही प्रवेश ग्रुपमध्ये आहात का? तर तुमच्या प्रवेश नावाच्या ग्रुपमध्येच किंवा तुमच्या ज्या शिक्षिका आहेत आर्यप्रभाताई काळे त्यांना मागा, त्या तुम्हाला देऊन देतील. आपल्याला न्यायला त्या ताईला आला तिकडे. तुमच्या ज्या शिक्षिका आहेत त्या शिक्षकांपर्यंत लिंक केलेली आहे, त्यांनाही तुम्ही एक्झाम फॉर्मची लिंक मागू शकता. सर मला प्रवेश ग्रुपमध्ये तर आहे सर, मी प्रवेश संस्कृत प्रवेश अभ्यासिका वर्ग. अभ्यासिका वर्ग? ऍडमिन दुसरे तर श्रीकांत दादांचे ऍडमिन. नाही, तुम्ही तुमच्या ज्या आर्यप्रभा काळेताई आहेत ना शिक्षिका, त्यांना मेसेज करा, त्या तुम्हाला ग्रुपमध्ये घेतील आणि तुम्हाला तो वर्गही देतील. तर ज्यांना रोल नंबर मिळालेला आहे त्या रोल नंबर मिळालेल्यांना त्याच ईमेल मधून हे व्हॉट्सअप ग्रुपची सुद्धा लिंक मिळालेली असेल. हा, जेव्हा परीक्षा होईल तेव्हा त्या आन्सर शीट मध्ये तो टाकायचा. हो सर, हाच टाकायचा ना 25/0/23. आता तुम्हाला काय रोल नंबर आलेला असेल मला माहिती नाही. असं झालेलं आहे PR. PR-08- हो बरोबर, तोच आहे. हाच टाकायचा ना. हो. तर मला बोलू का सर? बोला ना. माझ्या पुस्तकावरच ऑलरेडी नंबर आलेला आहे, भाषा प्रवेश याच्यावरच नंबर आलेला आहे, मग तो टाकायचा का फॉर्म मध्ये जो येईल तो टाकायचा? ऐका ना, आता तुम्हाला जो आलेला आहे ना, तुम्ही फॉर्म भरला होता आपल्या केंद्रीय वेबसाईट मधून, तर तुम्हाला त्यांच्यातर्फे पुस्तक आलेलं आहे. तर आपल्या विदर्भ प्रांताच्या परीक्षेमध्ये तो रोल नंबर टाकायचा नाही. विदर्भ प्रांताचा एक्झाम फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला जो रोल नंबर मिळेल तोच तुम्हाला तिथे टाकायचा. ठीक है। ईमेल का रोल नंबर डालना सर। जो आपको ईमेल से प्राप्त हुआ है वही वहाँ पर लिखना है। ठीक है। सर मराठी में बोलते ना, इसलिए मुझे बार-बार हिंदी के लिए कंफर्म वो करना पड़ता है। ठीक है, जहाँ भी आपको परेशानी हो पूछ लिया करो बस। लेकिन आपसे एक ही रिक्वेस्ट है कि जो अभी टॉपिक चल रहा है उसी से रिलेटेड आप पूछा करो। करायला वेळ मिळणार आहे का वेगळा? काय? पीडीएफ करायला वेळ मिळणार आहे का वेगळा पेपर झाल्यानंतर? मागच्या वर्षी आपण 1 तास एक्स्ट्रा दिला होता पीडीएफ बनवायला. कारण झाला पाहिजे पेपर लिहून झाल्यावर की बनवायला वेळ लागेल ना. हो, वेळ मिळतो. वेळ आहे का सर पेपरची? तुम्ही बाकी गोष्टी अजिबात काळजी करू नका. 12 ते 3 या वेळेमध्ये पेपर होईल, ऑनलाईन पेपर होईल. बरोबर 12 वाजता तुमच्यापर्यंत प्रश्नपत्रिका पोहोचेल. 3 वाजेपर्यंत लिहायची आहे. त्यानंतर 3 ते 4 या वेळात त्याचे फोटो काढून त्याचा पीडीएफ बनवणे हा विषय राहील. चला, तर आता थांबायचं का इथं आज? शांती मंत्र म्हणायचं.
शांती मंत्राने आपण आज थांबूया. शांती मंत्र म्हणा. ओम सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरिओम. शुभरात्री. शुभरात्री.